हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 12, तुमच्या मनातील भयावर मात. आज आपण शिकणार आहोत तुमच्या मनातील भय, भीतीवर मात कशी करायची ते. आपल्या मनावर कोणतं तरी भय, असुरक्षितता ही अधिराज्य गाजवीत असतात. मनावरची ही भीतीची सत्ता कशी उलटून टाकायची हे आपण शिकून घेणार आहोत. आणि जीवनात आपण सुरक्षित आहोत, वैश्विक शक्ती आपली काळजी घेण्यास समर्थ आहे, या विचारांनी मनाला आश्वस्त करणार आहोत. तुमच्या आरशात पहा, खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि समोरून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या सुंदर आवडत्या व्यक्तीचं चुंबन घ्या. प्रत्येक दिवशी तुम्ही अधिकाधिक शक्तिमान होत आहात. आता तुमच्या मित्राला, आरशाला धन्यवाद, थँक्यू बोला. त्याला सांगा की हे केवळ तुझ्यामुळेच शक्य झालं. मी माझ्या त्रासदायक भूतकाळापासून मुक्त होऊ शकलो. तुमच्याकडे प्रक्षेपित होणाऱ्या सकारात्मक विचारांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा. जीवनाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हीही जीवनावर भरभरून प्रेम करता. आजचं तुमचं मिरर वर्क एका अशा भावनेसंबंधित आहे जी अडथळा निर्माण करते, अडचण बनते. तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यात, इतरांना क्षमा करण्यात आणि जे सुखी संपन्न आयुष्य जगण्यास तुम्ही पात्र आहात त्यापासून तुम्हाला वंचित ठेवते. ती देखील हीच भावना, भय, भीती, असुरक्षितपणा. जगात सध्या भीती, असुरक्षितता या भावनेला अक्षरशः ऊत आलेला आहे. त्याचे परिणाम पण दिसत आहेत. लोक चोऱ्या-माऱ्या, खून-खराबा, अविश्वास, भांडण, भय म्हणजे स्वतःवरील विश्वासाचा अभाव. जर तुम्ही भीतीवर मात करण्यास शिकलात तर नक्कीच अस्वस्थ व्हाल. तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि तुमचा जीवनावर विश्वास जडेल. तुम्हाला असा विश्वास वाटू लागेल की वैश्विक शक्ती तुमची समर्थपणे काळजी घेत आहे, तुमचं संरक्षण करीत आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या फील द फिअर अँड डू इट एनिवे या पुस्तकात सुजान जोसेफ लिहिते, जर जीवनात कोणत्याही संपूर्णपणे नवीन अशा गोष्टीला सामोरे जाताना प्रत्येकालाच भीतीचा अनुभव येत असेलच तर याचा अर्थ असा की अद्यापि अनेक जण भीती वाटूनही अनेक गोष्टी करत आहेत. म्हणजेच आपण अशा निर्णयाप्रत येतो की भीती ही खरी समस्या नाहीच. तिची अशी पक्की विचारधारणा आहे की भीती ही खरी समस्या नसून आपण तिच्याकडे कसं पाहतो, भीतीबद्दलचा आपला दृष्टिकोन, ती आपण कशी हाताळतो हे महत्त्वाचं आहे. आपण भीतीकडे असहाय्यतेने पाहू शकतो किंवा भीतीवर मात करण्याच्या, विजय मिळवण्याच्या नजरेने पण पाहू शकतो. वस्तुस्थिती ही आहे की आपल्याला भीती वाटते ही गोष्टच निरर्थक ठरते जेव्हा भीतीवर सत्ता आपली असते. तुम्ही तुमच्या भीतीला तुमच्यावर किती सत्ता वा नियंत्रण गाजवू देता. खरं म्हणजे जेव्हा एखादा भयग्रस्त विचार तुमच्या मनात येतो तेव्हा तो तुमचं संरक्षण करण्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या शारीरिक धोक्यामुळे भयग्रस्त होता तेव्हा ॲड्रिनल ग्रंथीचे स्त्राव रक्तात येतात आणि तणाव प्रतिक्रिया सुरू होते जी तुमचा धोक्यापासून बचाव करण्याकरता असते. अर्थातच जेव्हा कोणतीही भीती तुमच्या मनाचा ताबा घेते तेव्हाही हेच घडतं. तीच प्रतिक्रिया शरीरात घडते जी तुम्हाला सुरक्षित राखण्यासाठी असते. मी तुम्हाला असं सुचवेन की जेव्हा तुम्ही आपलं मिरर वर्क करता तेव्हा तुम्ही तुमच्या भीतीशीच बोला. तुम्ही असं म्हणू शकता, मला माहीत आहे तुला माझा बचाव करायचा आहे, मला धोक्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे, तू मला मदत करते, त्याबद्दल खरोखरच धन्यवाद, मी कृतज्ञ आहे. भयग्रस्त विचार हा तुमची काळजी घेण्यासाठी आहे हे तुम्हाला मनोमन पटलेलं आहे याची मानसिक पावती भीतीला द्या. भीती ही केवळ एक मानसिक मर्यादा आहे. तुम्हाला भीती कशाचीही वाटू शकते. आजारी पडण्याची, नोकरी गमावण्याची, एखादी प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल अशी, घटस्फोटाची. अशा वेळी भीती हा मग समर्थशाली डिफेन्स मेकॅनिझम बनतो. भीती तुमच्यावर अधिकार गाजवतो. तुमच्यापेक्षा तुमची भीती शक्तिशाली बनते. तथापि तुम्ही तुमचं मिरर वर्क करीत राहा म्हणजे तुम्ही तुमच्या मनात भयग्रस्त परिस्थितीची निर्मिती करणं थांबवाल. जेव्हा तुम्ही भयग्रस्त होता तेव्हा त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःवर पुरेसं प्रेम करत नाही आणि तुमचा स्वतःवर विश्वास पण नाही. तुमच्या भीतीच्या मुळाशी बहुधा एकच कारण असते आणि ते म्हणजे आपण पुरेसे योग्य नाही, तितकेसे चांगले नाही असं वाटत राहणं.
हा न्यूनगंडच भीती निर्माण करतो. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःवर संपूर्ण प्रेम करता, स्वतःचा बिनशर्त स्वीकार करता, स्वतःला मान्यता आदर देऊ लागता, तेव्हा आपोआप तुमची भीती नाहीशी होऊ लागते. तुम्ही भीतीवर विजय मिळवू लागता. तुमचं मन, शरीर आणि हृदय यांना बळकटी आणण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते सारं काही करा. घ्या तुमचा आरसा हातात आणि जागवा तुमची आत्मशक्ती. आपण स्वयंसूचना घेऊ. सर्व काही छान आहे. सारं काही चांगलं आहे. जे जे घडत आहे, होत आहे ते सर्व माझ्या हितासाठी, भल्यासाठीच आहे. मी सुरक्षित आहे. प्रेम ही माझी शक्ती आहे. प्रेम हेच सत्य आहे. प्रेम हेच एकमेव सत्य आहे. दिवस 12वा मिरर वर्क एक्सरसाइज. 12व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम. 1. आता तुम्हाला वाटणारं सर्वात मोठं भय कोणतं आहे? एखाद्या चौकोनी छोट्या तुकड्यावर ते लिहा आणि तो कागद आरशाच्या डाव्या बाजूला चिटकवा. या भीतीची जाणीव अनुभवा. भीतीचं अस्तित्व तुम्हाला कळू दे. तिला सांगा, मला माहीत आहे तुला माझं संरक्षण करायचं आहे, माझा बचाव करायचा आहे, तुला मला मदत करायची आहे. याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मी तुझा आभारी आहे, कृतज्ञ आहे. मी आता तुझा निरोप घेतो. मी तुला जाऊ देणार आहे, तुला सोडणार आहे आणि मी सेफ आहे, सुरक्षित आहे. आता हा चिटकवलेला आरशावरचा छोटा कागद काढा, सुरगळा आणि टाकून द्या किंवा जाळून टाका, फेकून द्या, काहीही करा, पण त्या भीतीपासून मुक्त व्हा. भयमुक्त होणं महत्त्वाचं आहे. 2. पुन्हा एकदा आरशासमोर उभे राहा. स्वतःला आरशात पहा आणि या स्वयंसूचना म्हणा. मी प्रेम करते आणि निष्ठा ठेवते, विश्वास ठेवते. मी अस्वस्थ आहे. प्रेम आणि जीवन माझी काळजी घेतात. मी ज्याच्यामुळे अस्तित्वात आलो आहे त्या वैश्विक शक्तीशी एकरूप आहे, संलग्न आहे. म्हणूनच मी सेफ आहे, सुरक्षित आहे. माझ्या जगात सर्व काही चांगलं चाललेलं आहे. 3. आता आरशात पहा आणि तुमच्या श्वसनाचे निरीक्षण करा. बऱ्याचदा घाबरलेले असताना आपण आपला श्वास रोखून धरतो. जर तुम्ही घाबरलेले, धास्तावलेले असाल तर जाणीवपूर्वक श्वसन करा. काही खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वसनामुळे उरातील जागा मोकळी होते. शक्ती मिळाल्यासारखी वाटते. पाठीचा कणा ताठ होतो. छाती रुंदावते. ऊर्जा वाढते. जणू काही तुमच्या नाजूक हृदयाला पसरण पावण्यासाठी जागा निर्माण केली जाते. 4. नैसर्गिक श्वसन सुरू राहू द्या. नॅचरल ब्रीथिंग चालू राहू दे. श्वसनाचं निरीक्षण करत राहा. हे करत असताना स्वयंसूचना म्हणा. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नाव घ्या. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि स्वतःचं नाव घ्या. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. मला गरजेचे आहे ते सारं काही मला जीवनाकडून मिळत आहे, मिळणार आहे. घाबरायचं काहीच कारण नाही. मी सेफ, सुरक्षित आहे. सर्व काही छान, चांगलं चाललंय, शुभ चाललंय. सगळं शुभ आहे. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 12 डायरीचा मनव्यायाम. 1. या शीर्षकाखाली तुमच्या मनातील भय लिहून काढा. कुटुंब, आरोग्य, करिअर, नातेसंबंध, आर्थिक गोष्टी, प्रत्येक बाबतीतील भयाची यादी करा. नंबर 2. आता यातील प्रत्येक भयाबाबत सकारात्मक स्वयंसूचना लिहून काढा. उदाहरणार्थ, जर तुम्ही असं लिहिलं असेल, मला भीती वाटते की मी आजारी पडेन आणि माझी काळजी घेतली जाणार नाही, तर स्वयंसूचना साधारण अशी असेल, मला आवश्यक ती सर्व मदत मी आकर्षित करते. दिवस 12 हृदयस्तर विचार. माझं नेहमी संपूर्ण संरक्षण केलं जातंय. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात भयग्रस्त विचार येतो, कशाची तरी भीती वाटते, तेव्हा ती भावना तुमचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठीच ती येते. सांगा तुमच्या भीतीला, तुला मला मदत करायची आहे याची कृतज्ञता आणि धन्यवाद. यानंतर त्या भीतीसंदर्भात तुम्ही लिहिलेली सकारात्मक स्वयंसूचना म्हणा. त्या स्वयंसूचनेची आवर्तन करा, म्हणजे परत परत म्हणा. त्या भीतीच्या जाणीवेचा अनुभव घ्या. तिचे आभार माना, पण तिला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका किंवा तिला जास्त महत्त्व पण देऊ नका. दिवस 12 ध्यानतंत्र. सुरक्षित आणि प्रेममय जगाची निर्मिती. 12व्या दिवसासाठी असलेली ऑडिओ क्लिप डाउनलोड करा. आजचा दिवस आणि यापुढील प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्याचा आहे, असा विचार करा.
ही स्वतःमध्ये बदल करण्याची संधी आहे, स्वतःचा विकास साधण्याची संधी आहे. असा विचार प्रत्येक क्षणाबद्दल सातत्याने मनात ठेवा. तुमच्या जाणीवांच्या कक्षा नव्या पातळीवर न्या. ज्या स्वप्नवत जगात तुम्ही राहू इच्छिता त्यांच्या निर्मितीसाठी नवनवीन विचार आणि कल्पना अंमलात आणा. आपली जीवनविषयक दृष्टीच नवीन सृष्टी निर्माण करते. आता चला माझ्यासोबत आणि नवनवीन सामर्थ्यशाली मार्गांनी स्वतःकडे आणि जगाकडे, या विश्वाकडे पहा. अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येकाला मान सन्मान मिळतो, प्रत्येक व्यक्तीला, तो कोणत्याही जाती जमातीचा देशाचा असो, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली असण्याचा प्रत्यय येतो. जिथे मुलं ही घराचं वैभव, संपत्ती समजून वाढवली जातात. मुलांना रागावणं, त्रास देणं वर्ज्य आहे. प्रेमाच्या वर्षावानं मुलांना सुरक्षित वाटतं. शाळेतसुद्धा मुलांना आध्यात्मिक, नैतिक शिक्षण देण्यात अमूल्य वेळ उपयोगात आणला जातो. मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवलं जातं. संवाद कसा साधावा, सुसंवादातून चांगले नातेसंबंध कसे विकसित करावे, जपावे, चांगले पालक कसं बनावं, पैसे हाताळणं, काटकसर पैशाचं नियोजन, आर्थिक सुरक्षितता कशी निर्माण करावी, अशा अनेक गोष्टी ज्या चांगलं जीवन जगायला अत्यावश्यक आहेत, या शिकवल्या जातात. आता तुमच्या कल्पनाचित्रात पहा की सर्व आजारी लोक बरे झाले आहेत, स्वस्थ निरोगी आहेत. जेव्हा डॉक्टर लोकांना आरोग्यवान आणि उत्साही, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आजार हा केवळ एक भूतकाळ बनवून जातो. आजार, दुःख, त्रास विरून जाताना, अदृश्य होताना पहा. आता गरज नसल्यामुळं हॉस्पिटलच्या बिल्डिंग्स ही आरोग्यधाम झालेले आहेत, जेथे मंत्र तंत्र दिले जातात संरक्षणासाठी. असं दृश्य पहा की सर्व बेघर माणसांना घरं मिळाले आहेत. सर्व बेकार माणसांना हवं तसं काम मिळालंय. तुरुंगात सुद्धा कैद्यांना पॉझिटिव्ह विचार करायला शिकवलं जात आहे. त्यांना आत्मसन्मान आणि त्यांच्या क्षमता यांची जाणीव करून दिली जाते. त्यांचा जबाबदार नागरिक बनण्याकडे प्रवास चालू झाला आहे. या सुंदर जगात सर्व गोष्टी आदर्शवत घडतात. इथे चर्च, देवालय नैतिक आणि आध्यात्मिक शिकवणीतून लोकांना त्यांच्या मनातील अपराधीपणा, पापदृष्टी काढून टाकण्यास शिकवलं जातं आहे. विशाल वैश्विक शक्तीचा आपल्या जीवनावरील प्रभाव, आपल्या आत्म्याचं या शक्तीशी आणि निसर्गाशी असलेलं मुलांचं आईबापाशी असतं तसं नातं, त्यांची जाणीव करून देऊन आश्वस्त केलं जातं. सरकारसुद्धा सर्व नागरिकांना न्याय आणि दया देण्यासाठी बांधील आहे. या सरकारच्या राज्यात प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटतं. सर्व उद्योग व्यवसायात नैतिकता आहे, लाभ मिळवला जातो. पण तो प्रामाणिकपणा आणि चांगुलपणातून लोभाचा हावरटपणे नफा मिळवण्याचा प्रयत्न इथे अजिबात दिसतच नाही. स्त्री पुरुष एकमेकांना सन्मान करतात, प्रोत्साहन देतात, सहकार्य करतात. शुद्ध पाणी, पोषक अन्न, स्वच्छ सुंदर वातावरण, शुद्ध हवा हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे आणि सर्वांना या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. चला आता आपण थोडं बाहेर फिरूया. मस्त पावसाचा अनुभव कल्पनेत करा. स्वच्छ सुंदर वातावरण, पाऊस थांबतो, ढग विरून जातात, सूर्यदर्शन होतं आणि इंद्रधनुष्य दिसतं. अनुभवा मोकळी हवा, त्याचा ताजेपणा जाणू दे. प्रवाह, तळी, नद्यातील स्वच्छ चमचमीत पाणी. विश्वास सर्व ठिकाणी, समतोल, सुसंवाद, शांती आहे. लोक आनंदात आहेत, मजेत आहेत. मन आणि हृदय मोकळं करून हात रुंद पसरवताय तेव्हा जाणीव होऊ दे की या सुंदर संपन्न जगात दूषणं, दूषित, पूर्वग्रह, विसंवाद अशा गोष्टींना जागाच नाही. या जुन्या पुराण्या झालेल्या हद्दपार झाल्या आहेत. सगळ्या सीमा विरून चालल्या आहे. विश्वबंधुत्वाची भावना सर्वांच्या मनात मूळ धरते. जणू सारे विश्व हे एक विशालच कुटुंब आहे. आपण सगळे खऱ्या अर्थाने एक झालोय, एकमेकांना सहकार्य देतोय, सहानुभूती देतोय. असा अनुभव घ्या. आपली पृथ्वी निसर्गाने नटलेली आहे. महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीपासून ती मुक्त झाली आहे. ज्या ज्या सकारात्मक गोष्टी जगात घडाव्याशा वाटतात त्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत अशी कल्पना करा. या सर्वांचा तपशिलावर आणि पंचेंद्रियांनी, भावनांनी अनुभव घ्या. तुम्हाला हवं असं वाटणारं प्रेममय आणि सुरक्षित जग प्रत्यक्षात साकारलेलं पहा. थँक्यू. हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल.
आणि उद्या भेटूया डे 13 म्हणजे 13 मध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा.